महाकृष्ण चतुर्दशी ही तिथी शिवरात्री म्हणून ओळखली जाते. देवांचे देव आणि तिन्ही लोकांचे स्वामी महादेवांचा हा सर्वात मोठा उत्सव असतो. महाशिवरात्रीचा हा सण दरवर्षी माघ महिन्यातील कृष्ण पक्षातील चतुर्दशी तिथीला साजरा केला जातो. असे मानले जाते की या दिवशी भगवान शिव आणि माता पार्वती यांचा विवाह झाला होता. असे म्हणतात की महाशिवरात्रीच्या दिवशी पृथ्वीवरील सर्व शिवलिंगामध्ये भगवान शंकर विराजमान असतात. त्यामुळे महाशिवरात्रीच्या दिवशी केलेली शिवांची पूजा अनेक पटींनी लाभदायक असते. तर पंचांगाप्रमाणे शुक्रवार 8 मार्च 2024 रोजी महाशिवरात्री आली आहे. ही तिथी 8 मार्चला रात्री 8:57 सुरू होईल आणि दुसऱ्या दिवशी म्हणजेच 9 मार्च रोजी संध्याकाळी 6:17 समाप्त होईल. महाशिवरात्रीच्या दिवशी जी व्यक्ती व्रतपालन करते आणि भगवान शिव आणि माता पार्वती यांची मनोभावे पूजा करते त्यांच्या सर्व मनोकामना पूर्ण होतात अशी मान्यता आहे. महाशिवरात्रीच्या दिवशी व्रतपालन, उपवास आणि पूजा केल्याने जीवनात अपार सुख समृद्धी प्राप्त होते. जे लोक महाशिवरात्रीच्या दिवशी विधिवत महादेवांची पूजा करतात त्यांच्या आयुष्यातील सर्व विघ्न दूर होतात आणि त्या भक्तांच्या सर्व मनोकामना पूर्ण होतात. तर आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला महाशिवरात्रीला महादेवांची पूजा घरच्या घरी अगदी सोप्या पद्धतीने कशी करायची हे सांगणार आहे. तसेच आजकालच्या धकाधकीच्या जीवनात नोकरदार वर्गांना मोठी पूजा मांडायला वेळ नसतो. त्यांनीसुद्धा अगदी सोप्या पद्धतीने या दिवशी पूजा कशी करायची हे सांगणार आहे. तसेच तुम्ही जर मंदिरात जाऊन पूजा करणार असाल तर सोबत काय काय घेऊन जायचे आहे ते पण सांगणार आहे. त्यासाठी तुम्ही आमच्या माय लाईफ व्लॉग या चॅनलवर नवीन असाल तर आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका, जेणेकरून आमच्या सर्व माहितीपूर्ण व्हिडिओचे अपडेट तुम्हाला येत राहतील. चला तर मग आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया. या दिवशी सकाळी लवकर उठून स्वच्छ स्नान करायचे आहे. स्नान करण्याआधी अंघोळीच्या पाण्यात थोडेसे गंगाजल टाकू शकता. त्यानंतर स्वच्छ वस्त्र परिधान करावे. शक्यतो तुम्ही या दिवशी पांढरे वस्त्र परिधान करावे. त्यानंतर आपली रोजची देवपूजा करून घ्यायची आहे आणि आपण ज्या ठिकाणी पूजा मांडणार आहात ती जागा स्वच्छ करून तिथे एक चौरंग ठेवावा. चौरंगावरती सुद्धा आपल्याकडे असेल तर पांढरे वस्त्र टाकायचे आहे आणि पूजा करण्या अगोदर दीप प्रज्वलन करून घ्यायचे आहे. तर दिवा लावून दिव्याची हळद, कुंकू, अक्षता, फुलं वाहून पूजा करायची आहे. नमस्कार करायचा आहे. महाशिवरात्रीची पूजा ही रात्रीच्या 4 प्रहरामध्ये केली जाते. परंतु या दिवशी आपल्याला जेव्हा वेळ मिळेल तेव्हा तुम्ही घरात किंवा मंदिरात ही पूजा करता येते. कारण असं म्हटलं जातं की शंकर भोळा आहे आणि आपण मनापासून केलेली भक्ती त्यांच्यापर्यंत नक्कीच पोहोचते आणि ते आपल्या सर्व मनोकामना पूर्ण करतात. सर्वप्रथम आपण गणपती बाप्पांची पूजा करायची आहे. प्रथम गणपती बाप्पांचा अभिषेक करून घ्यावा. स्वच्छ पाण्याचा, त्यानंतर पंचामृताचा अभिषेक करायचा आहे. अभिषेक करताना तुम्ही जे पाणी अभिषेकासाठी वापरणार आहात त्यामध्ये थोडेसे अत्तर, थोडेसे गंगाजल देखील टाकू शकता. अभिषेक करताना गणपतीचा एखादा मंत्र म्हणायचा. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्व कार्येषु सर्वदा. ओम गण गणपते नमः. ओम गण गणपते नमः. त्यानंतर चौरंगावर थोड्याशा अक्षता ठेवून त्यावर हळदी कुंकू वाहून गणपती बाप्पांची मूर्ती स्थापन करावी. त्याचप्रमाणे आपल्या घरात माता अन्नपूर्णाची मूर्ती असते. ती साक्षात माता पार्वतीचंच रूप आहे. म्हणून आपण या दिवशी माता अन्नपूर्णांची सुद्धा पूजा करायची आहे. कारण या दिवशी विधिवत गणपती बाप्पा, पार्वती माता आणि महादेव यांचे एकत्रित पूजन केले जाते. माता अन्नपूर्णाला सुद्धा स्वच्छ पाण्याचा, पंचामृताचा अभिषेक करायचा आहे. ओम अन्नपूर्णा देवेय नमः. ओम अन्नपूर्णा देवेय नमः हा मंत्र तुम्ही म्हणू शकता. कारण या दिवशी भगवान शिव आणि माता पार्वती यांचा विवाह झाला होता. त्यामुळे महाशिवरात्रीला भगवान शिव आणि माता पार्वतीची पूजा केली जाते. यंदा महाशिवरात्री ही शुक्रवार दिनांक 8 मार्च 2024 रोजी साजरी केली जाणार आहे. निश्चित कालात महाशिवरात्रीचे पूजन केले जाते. तर निश्चित काळाची वेळ
8 मार्च रोजी उत्तर रात्री 12:25 ते उत्तर रात्री 1:13 असणार आहे. या काळात शिवपूजन करणं शुभ मानलं जातं किंवा शिवरात्रीला रात्री जे 4 प्रहर सांगितले असतात त्या 4 प्रहरांमध्ये जागरण करून शिवपिंडीचे पूजन केले जाते. दरवर्षी महाशिवरात्रीच्या 4 प्रहरांची वेळ वेगवेगळी असते. तर ही 4 प्रहरांची वेळ मी तुम्हाला सांगणार आहे, तर व्हिडिओ संपूर्ण पहा. तर आपण गणपती बाप्पा माता अन्नपूर्णाला अभिषेक झाल्यानंतर गणपती बाप्पांची विधिवत पूजा करावी. गणपतीला चंदन, हळदी कुंकू, लाल फुलं, अक्षता व्हायच्या आहेत, दुर्वा व्हायच्या आहेत. त्याचबरोबर गणपतीला गुळ खोबऱ्याचा नैवेद्य दाखवायचा आहे. सगळ्यात आधी गणपती बाप्पांची पूजा झाल्यानंतर मग आपल्याला पार्वती मातेची म्हणजेच अन्नपूर्णा मातेची पूजा करायची आहे. अन्नपूर्णा मातेला हळदी कुंकू लावायचे आहे, अक्षता व्हायच्या आहेत, लाल गुलाबाचे फूल व्हायचे आहे आणि सर्व शृंगाराचे साहित्य बाजारात उपलब्ध असते ते व्हायचे आहे. त्यामध्ये बांगड्या, आरसा, टिकली, हळदी कुंकू असं सर्व साहित्य असतं ते आपण अर्पण करायचे आहे. कारण या दिवशी भगवान शिवाचा माता पार्वतीशी विवाह झाला होता. त्यामुळे माता पार्वतीला सौभाग्य अलंकार अर्पण केले जातात. आणि त्यानंतर या दिवसाची मुख्य देवता म्हणजे भगवान महादेवांची विधिवत पूजा करायची आहे. तर महादेवांची पूजा शिवलिंगाच्या स्वरूपात करायची असते. तर एका स्वच्छ ताम्हणात शिवलिंग ठेवायचे आहे. तुमच्याकडे कोणत्याही धातूचे शिवलिंग असेल तरी चालू शकेल. तर शिवलिंग एका ताम्हणात ठेवून सर्वात आधी स्वच्छ पाण्याने अभिषेक करायचा आहे. अभिषेक करायच्या पाण्यात थोडेसे गंगाजल मिसळायचे आहे, कारण शिवपूजेत गंगाजल फार महत्त्वाचे आहे. त्यानंतर आपल्याला दुधाचा अभिषेक करायचा आहे किंवा तुम्ही पंचामृताचा देखील अभिषेक करू शकता. किंवा पंचामृतासाठी लागणारे जे काही 5 पदार्थ आहेत जसे की दूध, तूप, साखर, दही आणि मध यांचा वेगवेगळा अभिषेकसुद्धा करता येतो. शिवलिंगावर अभिषेक करताना ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय या मंत्राचा जप करायचा आहे. तसे जर शक्य झाले तरी संपूर्ण पूजा होईपर्यंत ओम नमः शिवाय मंत्राचे पठण करायचे आहे. शिवलिंगाला अभिषेक झाल्यानंतर अभिषेकाचे पाणी तुळशीला मात्र घालू नका. इतर कोणत्याही झाडांना घालू शकता किंवा तीर्थरूपी प्रसाद म्हणून घेऊ शकता. या दिवशी इतर कोणताही अभिषेक जमला नाही तरी जल अभिषेक तरी नक्की करा, कारण महादेवांना जल अभिषेक अत्यंत प्रिय आहे. त्यानंतर एका ताम्हणामध्ये पांढऱ्या फुलाची सजावट करून थोड्याशा अक्षता ठेवाव्यात. या अक्षता अखंड असाव्यात. त्यानंतर शिवलिंगाची पूजा करावी. शिवलिंगावर कधीही हळदी कुंकू लावू नये. त्याऐवजी तुम्ही भस्म किंवा चंदन लावू शकता. महादेवांना भस्म अतिशय प्रिय आहे, त्यामुळे शिवलिंगावर चंदन आणि भस्म लावून घ्यावे. शिवरात्रीच्या रात्री जे 4 प्रहर सांगितलेले असतात त्या 4 प्रहरांमध्ये जागरण करून शिवपिंडीचे पूजन केले जाते. तर पहिला प्रहर 8 मार्च सायंकाळी 6:25 ते रात्री 9:28 आहे. दुसरा प्रहर 8 मार्चला रात्री 9:28 ते 9 मार्चला म्हणजेच मध्यरात्री 12:31 असेल. तिसरा प्रहर 9 मार्चला मध्यरात्री 12:31 ते पहाटे 3:34 आहे. आणि चौथा प्रहर 9 मार्चला पहाटे 3:34 ते सायंकाळी 6:37 असेल. शक्य झालं तर शिवलिंगाची पूजा या 4 प्रहरामध्ये करावी. नसेल जमत निश्चित कालात केली तरी चालेल. आणि तेही जमत नसेल तर महाशिवरात्रीच्या दिवशी दिवसभरामध्ये कधीही केली तरी चालेल. शिवलिंग पांढऱ्या अक्षतावर स्थापन करावे. कापसाचे पांढरे वस्त्र शिवलिंगावर अर्पण करावे. त्याचबरोबर पांढरी फुले, धोत्र्याचे फूल हे महादेवाला अतिशय प्रिय आहे. तुम्हाला या दिवशी धोत्र्याचे फूल किंवा धोत्र्याचे फळ मिळाले तर नक्की शिवलिंगावर अर्पण करा. आणि या दिवशी सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे शिवलिंगावर बेल अर्पण करावे. शिवलिंगाची पूजा बेलपत्राशिवाय अपूर्ण आहे, त्यामुळे एक बेलपत्र का होईना शिवलिंगावर अर्पण करायचे आहे. 3 पानाचे बेलपत्र घेऊन शिवलिंगावर उलट व्हायचे आहे, म्हणजेच देठाची बाजू वर यावी असे पकडून व्हावे. अशा प्रकारे तुम्ही 3, 5, 11, 51 किंवा 108 बेलपत्र देखील वाहू शकता. बेलपत्र वाहताना देखील ओम नमः शिवाय,
हा मंत्र म्हणावा. जर तुमच्याकडे रुद्राक्षाची माळ असेल तर ती सुद्धा आपण शिवलिंगावर अर्पण करायची आहे. आजकालच्या धकाधकीच्या जीवनात नोकरदार वर्गांना मोठी पूजा मांडायला वेळ नसतो, तर तुम्ही देवघरामध्येच एका तामणामध्ये शिवलिंग ठेवून त्यावर साधा जल अभिषेक जरी केला आणि फक्त शिवलिंगाची चंदन, भस्म आणि पांढरे फूल, बेलपत्र वाहून साधी सोपी पूजा केली तरी चालेल. फक्त मनोभावे सर्व विधिवत पूजा करावी, कारण महादेवांना भोळा शंकर म्हटले जाते. त्यांची साधी सोपी अगदी मनोभावे जरी पूजा केली तरी ते लगेच आपल्यावर प्रसन्न होतात. त्यामुळे ज्यांना वेळ नाही त्यांनी देवघरामध्येच शिवलिंगाचे पूजन करा. बाजूलाच गणपती बाप्पा, अन्नपूर्णेची मूर्ती ठेवून विधिवत पूजा करावी, तरीसुद्धा ही पूजा सफल होते. पूजा झाल्यानंतर नैवेद्य दाखवायचा आहे. नैवेद्यामध्ये तुम्ही फळे ठेवायची आहेत. त्याचबरोबर खडीसाखरेचाही नैवेद्य दाखवू शकता. तर या दिवशी आपण उपवास करता तर उपवासासाठी आपण जे पदार्थ बनवतो त्याचा पण नैवेद्य तुम्ही दाखवू शकता. शेवटी धूप दीप ओवाळावे, मनोभावे नमस्कार करावा, शंकराची आरती करायची आहे. तर महाशिवरात्रीच्या दिवशी शिवपुराण, शिवपठण, शिवलीलामृतांचा 11वा अध्याय या ग्रंथाचे वाचन सुद्धा करू शकता. किंवा जे 4 प्रहर सांगितलेले आहेत त्या प्रहरामध्ये जागरण करून शिवपुराण वाचणे, शिवलिंगाचे पूजन किंवा मृत्युंजय मंत्राचा जप आपण करू शकतो. पण जे लोक मंदिरात जाऊन पूजा करणार आहेत त्यांना सोबत जाताना स्वच्छ पाणी, त्यानंतर तुम्ही ज्याचा अभिषेक करणार आहात ते म्हणजे पंचामृत किंवा दूध पण नेऊ शकता, किंवा दही, दूध, तूप, मध, पाणी यांचा वापर करू शकता. याचबरोबर पांढरी फुलं, धोत्र्याचं फळ, धोत्र्याचं फूल, बेलपत्र, खडीसाखर, एखादं फळ आणि अखंड अक्षता इत्यादी साहित्य घेऊन जायचं आहे. आणि अगोदर सांगितल्याप्रमाणे तेथे देखील पूजा करायची आहे. महाशिवरात्रीचे व्रत केल्याने सर्व मनोकामना पूर्ण होतात, संकटे दूर होतात, भीतीपासून मुक्ती मिळते, शिवाच्या कृपेने आरोग्य प्राप्त होते, सुख सौभाग्य वाढते. जर तुमच्याकडे पाण्याची गळती किंवा अभिषेक पात्र असेल तर ते शिवलिंगावर अवश्य ठेवा, कारण शिवलिंगावर सतत पाण्याची संततधार राहावी असं सांगितलं आहे. कारण शिवलिंगामधून सतत ऊर्जा प्रवाहित होत असते आणि शिवलिंगावर सतत धार वाहत राहिली तर ती ऊर्जा शांत होते. त्यामुळे तुमच्याकडे गळतीपात्र असेल तर अवश्य ठेवा. खरं तर अशा पद्धतीने शिवलिंगावर रोजच पाण्याची संततधार राहील अशा पद्धतीने शिवलिंग ठेवावे. त्यामुळे तुम्हीसुद्धा अशा प्रकारे सोप्या आणि साध्या पद्धतीने घरच्या घरी महाशिवरात्रीला शिवलिंगाची पूजा नक्की करा. तुमच्या आयुष्यातील सर्व संकटे, विघ्न दूर होतील आणि महादेवांचा कृपा आशीर्वाद नक्कीच आपल्याला प्राप्त होईल. तर कसा वाटला आजचा व्हिडिओ नक्की कळवा आणि आमच्या माय लाईफ यू लव्ह चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका, जेणेकरून आमच्या माहितीपूर्ण व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहतील.